यानंतर पुढची महत्त्वाची बातमी आपण बघूया। मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील पुतळा दुर्घटनेसंदर्भात फरार होता तो मुख्य आरोपी जयदीप आपटे आणि चेतन पाटील यांना दुपारी 3च्या दरम्यान मालवण दिवाणी कोर्टात हजर केलं जाणार आहे। चेतन पाटील यांची पोलीस कोठडी आज संपतीये। पोलीस तपास करायचा असल्यास त्यांच्या पोलीस कोठडीची मागणी केली जाणार आहे। तर मुख्य आरोपी जयदीप आपटे याची तपासांती चार्जशीट दाखल केली जाणार। त्यात जयदीप आपटे याच्या चौकशीमध्ये नेमकं काय काय अपेक्षित आहे त्यानुसार पोलीस कोठडीची मागणी केली जाणार असल्याची माहिती सरकारी वकिलांनी दिलेली आहे। त्यांच्यासोबत आमचे प्रतिनिधी सदाशिव लाड यांनी संवाद साधलाय, आपण पाहूया। आपल्यासोबत सरकारी वकील आहेत। सर, जयदीप आपटे यांना देखील ताब्यात घेण्यात आलेलं आहे। आता जयदीप आपटे आणि चेतन पाटील हे दोन्ही आरोपी जे आहेत ते मालवण पोलीस स्टेशनला आहेत। तर दोघांनाही एकाच वेळी हजर केलं जाणार आहे काय, कशा पद्धतीची ही प्रोसेस असेल? आता दोघांनाही एकाच वेळेला हजर करणार आहे। एकाची कस्टडी आज संपते आणि एक कालच रात्री माझ्या मते त्यांना पकडण्यात आलेलं होतं आणि त्याच्यामुळे आता त्यांना इकडे घेऊन आले। दोघांना एका वेळी हजर केल्यानंतर पुढची जी प्रोसिजर असेल पोलिसांची, जी काय कागदोपत्री कारवाई त्यांनी केलेली असेल त्याप्रमाणे कुठचे सेक्शन लावलेले असतील त्याप्रमाणे आम्ही कोर्टाकडे मांडू सगळा सविस्तर युक्तिवाद, आणि हा सगळा युक्तिवाद झाल्यानंतर कोर्ट काय निर्णय देतं हे मी येऊन सांगेन। सदाशिव लाड, एबीपी माझा, मालवण, सिंधुदुर्ग। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।